नमस्कार. आजची रेसिपी आहे पोटॅटो फ्राय. चला पाहूया कसे बनवायचे पोटॅटो फ्राय. तर इथे मी 3 बटाटे आहेत ते बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे असे स्लाइसेस करून घ्यायचे आहेत. पहा, जास्त पण जाड करायचे नाहीत किंवा जास्त पातळ स्लाइस करायचे नाही आहेत. आता हे स्लाइसेस करून झालेत. त्यानंतर त्याच्यावरती अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. संपूर्ण बटाट्याला लागेल असा तो पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेणार आहोत. पहा, चाट मसाला टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती पुदिन्याची चटणी टाकणार आहोत. पहा, आता इथे पुदिन्याची चटणी 1-1.5 चमचा टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आणि ती टाकल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त नाही टाकायचं कारण चाट मसाल्याला ऑलरेडी मीठ असतं. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण याच्यावरती 1 छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता इथे पहा, मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा घेतला आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्या पोटॅटोला लावण्यासाठी मिश्रण आहे. पहा, वरचं जे कोटिंग असतं त्याच्यासाठी आपण हे करतो. हे मिक्स करून झाल्यानंतर आपण पॅन ठेवायचं आहे गरम करायला आणि पॅन जोपर्यंत गरम होतो आहे तोपर्यंत आपण ते पोटॅटो आहेत जे स्लाइस केलेले ते त्या रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये डीप करून घ्यायचे आहेत. पहा, पॅन आपला गरम झाला आहे आणि त्याच्यावरती आता आपण 1.5 पळी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घ्यायचं आहे आणि ठेचलेली लसूण टाकायची आहे. लसूण चांगली गोल्डन ब्राउनिश झाली पाहिजे. पहा, आपला इथे लसूण चांगला जरा गोल्डन झाला आहे आणि आपण जे हे पोटॅटो रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये डीप केलेले होते ते आता आपण हे छान असे पॅनवरती लावून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. पहा, मस्त असे हे आता लावायचे आहेत आणि छान फ्राय करायचे आहेत. पाहू शकता तुम्ही, आता आपण हे छान लावून घेतले आहेत. आता आपण हे पलटी मारून घ्यायचे आहेत. याची एक साईड चांगली शेकलेली आहे. हे अशा पद्धतीने आपण पलटी मारून घ्यायचे आहेत. पहा, छान असे क्रिस्पी झालेले आहेत ते एक साईडनी. मस्त असे तुम्ही पाहू शकता की कसे छान क्रिस्पी झालेले आहेत. हे पुन्हा एकदा आपण याला पलटी मारायचं आहे. आपण याला जी पुदिन्याची चटणी लावलेली आहे त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती नक्की पहा. पहा, आता आपण इकडे पलटी मारून घेतलेले आहेत आणि छान असे पोटॅटो आपले क्रिस्पी झालेले आहेत दिसत आहेत. आता आपण त्याच्यावरती लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकून घेणार आहोत. पहा, आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. हे टाकून घेतल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आता आपण हे असे पॅनवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपले पोटॅटो नॉर्मल असे पलटी मारून घ्यायचे आहेत. पहा, छान असे हे पलटी मारले आहेत आणि हे झालेत पण खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत. हे तुम्ही सॉससोबत खायला देऊ शकता किंवा तुम्ही असे देखील सॉससोबत खायला देऊ शकता किंवा तुम्ही असे देखील हे खाऊ शकता. पहा, आपले पोटॅटो फ्राय झालेले आहेत. कसे वाटले नक्की सांगा. लाईक करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, आपली रेसिपी मस्त अशी झालेली आहे. नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.
आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.